श्रोत्यानो, आपणाजवळ जर नवा करार आहे तर माझ्यासोबत उघडा. मत्तेकृ शुभवर्तमान 17वा अध्याय. 13 वचनांपर्यंत अध्ययन आम्ही संपवलेले आहे आणि आज 14व्या वचनापासून पुढे आम्ही अध्ययन चालू ठेवणार आहोत. 14 ते 16 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. मत्तेकृ शुभवर्तमान 17वा अध्याय 14 ते 16 वचने. नंतर ते लोक समुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेप्रेकरी असून त्याचे हाल होतात. तो वारंवार विस्तवात पडतो व वारंवार पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही. मला वाटतं येशूच्या लक्षात आणण्यात आलेली ही फार गंभीर अशी गोष्ट आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे श्रोत्यानो, शिष्य त्याविषयी काहीच करू शकले नाहीत. आज आमच्याजवळ सर्व काही आहे, पण अशा प्रकारच्या भूतांनी पीडित झालेल्या लोकांना मदत करण्याचे आमच्याजवळ सामर्थ्य नाही. ह्या माणसाला सांगावे लागले, मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही. 17वं वचन पहा. 17वा अध्याय 17वे वचन. तेव्हा येशूने उत्तर दिले, आहा, हे विश्वासहीन व कुटील पिढी, मी कोठवर तुम्हाबरोबर असू, कोठवर तुमचे सोसू, त्याला येथे माझ्याजवळ आणा. हे विश्वासहीन व कुटील पिढी. काय आज ख्रिस्त तुम्हाला व मला असे म्हणत आहे का की त्याला येथे माझ्याजवळ आणा? लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्त एक महान वैद्य आहे. आम्ही आमच्या सर्व समस्या त्याच्याजवळ आणू शकतो आणि तोच आमच्या सर्व समस्या सोडवू शकतो. आमच्या सर्व समस्यांचे समाधान प्रभू येशू ख्रिस्त आहे. 18वं वचन. नंतर येशूने भूताला दटाविले, तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच खटकेपासून मुलगा बरा झाला. प्रभूने त्याच्या शिष्यांना दाटले आणि नंतर भूताला दटाविले. येशूने जितक्या भूतग्रस्तांना बरे केले श्रोत्यानो, त्या सर्वांमध्ये ही घटना अधिक भयंकर अशी होती. 19 आणि 20 वचने. नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, आम्हाला ते का काढता आले नाही? तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे. कारण मी तुम्हास खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही असे प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले. जे काही घडते ते परमेश्वराच्या इच्छेने घडते. ही परमेश्वराची इच्छा होती की ह्या मुलाला त्या दुष्टात्म्यापासून सुटका मिळावी. शिष्य त्याला का बरे करू शकले नाहीत? कारण त्यांच्यामध्ये विश्वासाची कमी होती. 21वं वचन पहा. तरी पण प्रार्थना व उपास ह्या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. पुष्कळशा भाषांतरात हे वचन आम्हाला सापडत नाही. तिसऱ्यांदा प्रभू येशू त्याच्या शिष्यांना तो मरेल व पुन्हा जीवित होईल हे सांगत आहे. 22 आणि 23 वचने. ते गालिलात एकत्र जमले असताना येशू त्यांना म्हणाला, मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे. ते त्याला जीवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो उठविला जाईल. तेव्हा ते फार खिन्न झाले. शिष्य खिन्न झाले. ते काहीच करू शकत नव्हते. 24वं वचन पहा. नंतर ते कफर्नहुमात आल्यावर मंदिरपट्टीचा रुपया वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, तुमचा गुरु मंदिराच्या पट्टीचा रुपया देत नाही काय? पट्टी म्हणजे श्रोत्यानो मंदिराच्या खर्चाकरिता वसूल करण्यात येणारा कर. 25वं वचन. त्याने म्हटले, हो, देतात. मग पेत्र घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, शिमोना, तुला काय वाटतं? पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणापासून घेतात? स्वतःच्या मुलांपासून की परक्यांपासून? येशूने त्याला रोखले. म्हणजे येशू त्याच्या अगोदर बोलला. त्याने त्याला बोलू दिले नाही. 26वं वचन. परक्यांपासून असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, तर मुले मोकळी आहेत. ह्या ठिकाणी श्रोत्यांनो येशू पेत्राला दाखवू इच्छित आहे की ज्याप्रमाणे पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी देत नाहीत, ते त्यापासून वंचित असतात, तसेच तो परमेश्वराचा पुत्र असल्याकारणाने मंदिराच्या खर्चासाठी देणे त्याच्याकरिता अगत्याचे नाही. 27वं वचन. तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड,
म्हणजे तुला 2 रुपयाचे नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे. करासाठी पैसा मिळविण्याची त्याची पद्धत फार चांगली आहे. आता आमचा प्रभू दाखवित आहे की जे आदामाने गमावले ते त्याने पुन्हा प्राप्त केले आहे. सर्व प्राणी त्याची आज्ञा पाळत, मासाच नाही, परंतु पेत्राने त्याची आज्ञा पाळली. माझा विश्वास आहे की देवाने अशाच प्रकारचा अधिकार आदामाला संपूर्ण सृष्टीवर दिला होता, परंतु त्याने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करून पापामध्ये पडून तो अधिकार गमावला. जर आपण उत्पत्तीचे पुस्तक 1 अध्याय आणि 26 वचन पाहाल तर त्यामध्ये आपणाला आढळेल. हे वचन सांगतं की मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवितील. अशा प्रकारचा अधिकार, अशा प्रकारची सत्ता परमेश्वराने आदामाला दिली होती. परंतु त्याच्या पापात पडण्यामुळे, आज्ञा उल्लंघनामुळे त्याने हा अधिकार गमावला होता. श्रोत्यानो, परमेश्वराचा मानवाकरिता जो मूळ उद्देश होता त्याकरिता मानवाला पुन्हा तयार करण्यात आले. 13व्या अध्यायातील गूढ दृष्टांताद्वारे आम्हाला ह्या युगात जे स्वर्गाचे राज्य आहे त्याची रूपरेषा देण्यात आली आहे. परंतु अद्यापही असे काही प्रश्न आहेत ज्यांचे उत्तर देणे बाकी आहे. हे अध्याय त्यांच्यापैकी बऱ्याच प्रश्नांच्या उत्तरात सहाय्यक आहेत. आता आम्हाला दिसेल जेव्हा आम्ही 18व्या अध्यायाचे अध्ययन करू की ह्या राज्यात प्रवेश प्राप्त करण्यासाठी नवीन जन्म आवश्यक आहे. 18वा अध्याय 1 वचन पहा. त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? काय आपणाला असं वाटतं का की ह्यांच्या मनात भौतिक लालसा आहे? मला असं वाटतं श्रोत्यानो की हे लोक अशाच प्रकारच्या विषयावर चर्चा करीत होते आणि त्यांच्यापैकी 2-3 अवश्य वाटले की स्वर्गाच्या राज्यात त्यांना मोठे समजण्यात यावे. म्हणून प्रभूने खळबळ उडून देणारी गोष्ट केली. 2 वचन पहा. तेव्हा त्याने एका बाळकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, ह्यावरून आम्हाला काय सांगण्यात आले आहे? हे सांगितले आहे की हे लहान बाळक काही आड काठी मनात न ठेवता प्रभूकडे आले. मार्क शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये प्रभूने म्हटले, ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला, बाळकास माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. लहान लेकरांना त्याच्याजवळ येऊ न देण्याची समस्या नव्हती, परंतु लहानांना प्रभूकडे येण्यास जे मोठे लोक बाधा उत्पन्न करीत होते त्यांना थांबवणे कठीण होते. ह्या ठिकाणी आमच्यासमोर फार सुंदर असे चित्र आहे. आमचा प्रभू ह्या लहान लेकराला घेऊन त्याला त्यांच्यामध्ये उभे करतो. 3 वचन पुढे आम्हाला सांगतं, मी तुम्हा सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. ह्या वचनांचा बहुधा चुकीचा अर्थ घेऊन लोक वेगवेगळे विचार मांडतात. परंतु लक्षात ठेवा की आमचा प्रभू परिवर्तनाविषयी बोलत आहे, पूर्वदशाप्राप्तीविषयी नाही. काही लोकांना वाटतं की ह्या वचनाचा अर्थ तुम्ही आपल्या बालपणाकडे कसेही करून वापस परतावे किंवा आपली कृती बदलावी जेणेकरून आपण स्वर्गात प्रवेश करू शकावा, असा त्यांचा अर्थ असतो. प्रभू ह्या ठिकाणी आपल्या बाळपणाकडे वळण्याबाबत बोलत नाही हे लक्षात घ्या, परंतु नवीन जीवनाकडे जाण्याविषयी तो बोलत आहे. स्वर्गराज्यात उच्च पद प्राप्त करण्यापूर्वी त्या राज्यात प्रवेश प्राप्त करणे अधिक महत्वाचे आहे हे सांगत असताना प्रभू येशू आपल्या शिष्यांचे लक्ष त्या प्रवेशाला सुरक्षित करण्याकरिता काय करणे आवश्यक आहे हे सांगून करीत आहे. हे योहान शुभवर्तमान 3 अध्याय 3 वचनाप्रमाणे त्याने जेव्हा म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. ह्या वचनात ज्या महत्वाच्या गोष्टीवर भर देण्यात आला आहे ती गोष्ट म्हणजे नवीन जन्म. तुम्हाला आणि मला लहान बालकाप्रमाणे व्हायचे आहे, म्हणजे आम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल, आम्हाला पुनर्जन्म घ्यावा लागेल. जेव्हा तुमचा नवीन जन्म होईल, माझा नवीन जन्म होईल, तेव्हा एखाद्या बाळकाप्रमाणे आमचे आत्मिक जीवन प्रारंभ होईल. होय श्रोत्यानो, आत्मिक नवीन जन्म प्राप्त होणे फार आवश्यक आहे.
आणि तेव्हाच आमचा स्वर्गराज्यामध्ये प्रवेश होऊ शकतो. खेदाने म्हणावं लागतं की अनेक लोक त्यांचा आत्मिक असमजूतदारपणा ओळखत नाहीत. अनेकदा नवीन विश्वासात आलेले लोक साक्ष देण्याकरिता उभे राहतात. त्यांचे आत्मिक वय एखाद्या नवजात शिशूप्रमाणे असते. काय एखादा नवजात शिशू उठून साक्ष देऊ शकतो? काय तो एखादा कार्यभार सांभाळू शकतो? नाही ना, शक्यच नाही. पॉल मंडळीतील वडिलांविषयी लिहिताना तिमथ्याला पहिले पत्र 3 अध्याय आणि 6 वचनामध्ये म्हणतो, तिमथ्याला पहिले पत्र 3 अध्याय आणि 6 वचन, त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये म्हणून तो नवशिका नसावा. मला वाटतं आमचा प्रभू असेच काही ह्या ठिकाणी म्हणत आहे. 4 वचन, ह्याच तो जो कोणी स्वतःला ह्या बाळकासारखे नम्र करीतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. जेव्हा आपण मागे पाहता व राज्यात प्रवेश करण्यास नवीन जन्मावर भर देता, तेव्हा आपणाला दिसेल की जो एखाद्या बाळकाप्रमाणे स्वतःला नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सगळ्यात मोठा आहे. 5 आणि 6 वचने, आणि जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बाळकाला जवळ करीतो तो मला जवळ करीतो. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला जो कोणी अडखळविल त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे, ह्यात त्याचे हित आहे. अडखळवणे म्हणजे बाधा पडणे, पाप करण्यास प्रवृत्त करणे. प्रभू येशू फार कठोर शब्दात ह्याविषयी धोक्याची सूचना देतो. ह्या ठिकाणी मला वाटतं श्रोत्यांनो की लेकरांना ख्रिस्ताकरिता जिंकण्याला तो फार उच्च स्थान देत आहे. लेकरांना शुभवर्तमान सांगणे परमेश्वराच्या दृष्टिकोनातून एक जरुरी गोष्ट आहे. जे लोक आज लहान लेकरांमध्ये परमेश्वराचे शुभवर्तमान गाजवित आहेत, सेवा करीत आहेत, त्यांचे मी खरोखर अभिनंदन करते. ह्यासारखी महत्वाची दुसरी कुठलीही गोष्ट नाही. D.L. मुडी ह्यांच्याविषयी एक गोष्ट सांगतात की एकदा ते रात्रीच्या सभेनंतर घरी परतले. तेव्हा त्यांच्या कुटुंबातील लोकांनी त्यांना विचारले की आज किती लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला, किती लोक परिवर्तित झाले. तेव्हा ते म्हणाले, 2.5 लोक. कुटुंबातील लोक म्हणाले, ह्याचा अर्थ 2 मोठे आणि 1 लहान. मुडींनी उत्तर दिले, नाही, 2 लेकरे आणि 1 वयोवृद्ध. वयोवृद्धाजवळ ख्रिस्ताला देण्याकरिता फक्त अर्धेच जीवन राहिलेले होते. अर्धे जीवन तर त्याने खर्च केले होते. परंतु लेकरे अधिक महत्वाची आहेत. त्यांच्याजवळ अधिक आयुष्य आहे. आता पुढे 7 आणि 8 वचने पहा. अडखळण्यामुळे जगाची केवढी दुर्दशा होणार. अडखळणे तर अवश्य होणार, परंतु ज्या माणसाकडून अडखळण होईल त्याची केवढी दुर्दशा होणार. तुझा हात किंवा तुझा पाय तुला अडखळीत असेल तर तो तोडून फेकून दे. 2 हात किंवा 2 पाय असून सार्वकालिक अग्नीत पडावे ह्यापेक्षा लुळे किंवा लंगडे होऊन जीवनात जावे हे तुला बरे आहे. ह्यापेक्षा अधिक कठोर शब्द असतील असे मला वाटत नाही. 9 आणि 10 वचने, तुझा डोळा तुला अडखळीत असेल तर तो उपटून फेकून दे. 2 डोळे असून अग्निनरकात पडावे ह्यापेक्षा 1 डोळा असून जीवनात जावे हे तुला बरे आहे. सांभाळा, ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हा सांगतो स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. आमचा प्रभू म्हणतो की आम्ही लहानातील एकालाही तुच्छ मानू नये. जेव्हा श्रोत्यानो त्यांच्यापैकी एक मरतो तेव्हा त्याचा आत्मा त्वरित परमेश्वराच्या उपस्थितीत जातो. परंतु ही गोष्ट त्याच सीमेपर्यंत लागू पडते जोपर्यंत त्या लेकराला चांगले वाईट कळत नाही. तो अगदी अज्ञान आहे, अजाण आहे. अशी सर्व लेकरे देवाच्या संगतीत जातात. जर आपल्या कुटुंबातील एखादे अगदी लहान अजाण बाळक मृत्यू पावले असेल तरी ह्या गोष्टीने आपणाला समाधान होईल की ते बाळ देवाच्या संगतीत आहे. अशी बाळके स्वर्गात जातात. ह्याचे कारण ते निष्पाप असतात किंवा ते तुमचे बाळ आहे म्हणून नाही, परंतु ह्यासाठी की ख्रिस्त त्यांच्यासाठी मरण पावला. ह्याच विषयी आमचा प्रभू ह्या ठिकाणी बोलत आहे. त्यांना अडखळू नका, तुच्छ मानू नका, त्यांना मजकडे येऊ द्या. जरी ते मेले तरी त्यांचा आत्मा माझ्या पित्याच्या उपस्थितीत राहील. आज श्रोत्यांनो, अनेक मातापिता त्यांच्या मृत लेकरांविषयी विचार करतात की आमची लेकरे कुठे असतील, त्यांचे काय होईल, ते नरकात जातील की स्वर्गात. हा विचार त्यांच्या मनात त्यांना भेडसावीत राहतो. दावीद राजाला ह्याविषयी माहिती होते. बेशेबापासून झालेला त्याचा मुलगा जेव्हा आजारी पडला
तेव्हा त्याचे प्राण वाचावे म्हणून दावीद राजाने खूप विनवणी केली, प्रार्थना केली. शमूएलाचे दुसरे पुस्तक 12 अध्याय 15 ते 23 वचने ह्याविषयी आम्हाला सांगतात की त्याने उपवास केला, तो रडला व जमिनीवर पडून राहिला. परंतु जेव्हा त्याचा मुलगा मेला तेव्हा तो उठला, आंघोळ केली, कपडे बदलले व परमेश्वराच्या भवनात जाऊन त्याने उपासना केली. त्याच्या ह्या कृतीमुळे त्याचे नौकर आश्चर्यचकित झालेत आणि दाविदाने त्याचे स्पष्टीकरण अशा प्रकारे दिले की मूल जिवंत होते तोवर मी उपास केला व रुदन केले. मला वाटले न जाणो कदाचित परमेश्वर माझवर कृपा करील व माझे मूल जिवंत राहील. पण आता ते मरण पावले तर मी आता का उपास करावा? माझ्याने थोडीच त्याला परत आणवेल. मी त्याचकडे जाईन, पण ते मजकडे परत यावयाचे नाही. त्याचा हा आत्मविश्वास होता की एक दिवस तो त्याच्यासोबत असेल. हे एक फार मौल्यवान सत्य आहे श्रोत्यानो. जी बालके आपणाला सोडून गेलेली आहेत त्यांची चिंता न करता जे ह्या पृथ्वीवर तुमच्यासोबत जिवंत आहेत त्यांची चिंता करा, स्वतःच्या जीवनाची चिंता करा. आमच्या प्रभूला लहान लेकरांविषयी काय वाटत होते हे लक्षात घेणे फार महत्वाचे आहे. आज जेव्हा आम्हाला लहान लेकरांवर अत्याचार होताना, त्यांची हत्या होताना, त्यांचे हाल होताना दिसतात तेव्हा आम्हाला वाईट वाटते. अनेक मातापिता मुलगी नको म्हणून त्या अजाण बालकाची निघृणपणे हत्या करतात, त्यांना रस्त्यावर फेकून देतात. अशा लोकांसाठी नरक अगदी हमखास ठेवलेला आहे. आता आम्हाला भटकलेल्या मेंढराचा दृष्टांत वाचायला मिळतो. प्रभू येशू हरवलेल्या मेंढराच्या एका विलक्षण दृष्टांताकडे आता वळत आहे. लुकरू शुभवर्तमान 15व्या अध्यायामध्ये जो हरवलेल्या मेंढराचा दृष्टांत आहे त्यापासून हा दृष्टांत फरक आहे. त्या दृष्टांताचा प्रमुख शब्द आहे वाचवणे. लूक 15व्या अध्यायामध्ये हरवलेल्यांना शोधण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. मत्तेय शुभवर्तमान 18व्या अध्यायामध्ये हरवलेल्यांना वाचवण्यावर भर आहे. 12, 13 आणि 14 वचने वाचूया. 18वा अध्याय 12, 13 आणि 14 वचने. तुम्हाला काय वाटतं? कोणा एका मनुष्याजवळ 100 मेंढरे असली आणि त्यातून एखादे भटकले तर ती 99 डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही काय? आणि समजा ते त्याला सापडले तर न भटकलेल्या 99पेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील असे मी तुम्हास खचित सांगतो. तसे ह्या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. लक्षात घ्या की तो ह्याचा शेवट कसा करतो. तो अद्यापही लहान लेकरांविषयी विचार करीत आहे. चांगले वाईट समजून हिशोब देण्याच्या वयापर्यंत तो त्यांची काळजी घेईल. परंतु मातापिता होण्याच्या नात्याने त्यांना ख्रिस्ताकडे आणण्याची जबाबदारी आम्हातील प्रत्येकाची आहे. देवाने एक महान जबाबदारी आमच्यावर सोपवलेली आहे. अनेक आईवडील लेकरांना परमेश्वराच्या मंदिरात आणून समर्पित करतात आणि त्यांना वाटतं की आता आमचे मूल ख्रिस्ती झाले आहे, आमची जबाबदारी संपली. लक्षात घ्या की अशा विधींद्वारे कोणीही ख्रिस्ती होत नाही. ख्रिस्ती होण्याकरिता त्या व्यक्तीने स्वतः ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवणे, आपल्या पापांबद्दल पश्चाताप करून त्या पापांचा अंगीकार करणे व ख्रिस्ताला तारणारा म्हणून हृदयात प्रवेश देणे आवश्यक आहे. ह्याबद्दल लेकरांचे योग्य मार्गदर्शन करणे, त्यांना उचित शिक्षण देणे हे आईवडिलांचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. श्रोत्यानो, आपण जे मातापिता आहात त्या मी आपणाला प्रश्न विचारते की काय आपण आपल्या लेकरांना ख्रिस्ती शिक्षण देत आहात? त्यांचे योग्य मार्गदर्शन करीत आहात? त्यांना पवित्र वचनांचे उचित शिक्षण देत आहात? जर नाही तर आजपासून सुरुवात करा. आपणावर परमेश्वराने जबाबदारी टाकलेली आहे की आपण आपल्या लेकरांचे चांगल्या प्रकारे संगोपन करावे. ज्या प्रकारे आपण शारीरिक भोजनाची आणि कपडा लत्ता त्यांना सर्व काही व्यवस्थित प्राप्त व्हावे ही पूर्णपणे कोशिश करता, त्याच प्रकारे त्यांच्या आत्मिक जीवनाची काळजी करा. त्यांना योग्य तो आत्मिक आहार द्या. तेव्हाच आपली लेकरे परमेश्वराच्या भयात आणि ज्ञानात वाढतील आणि पुढे जाऊन ती देवाकरिता गौरवाचे कारण बनतील. म्हणून श्रोत्यानो, आज आपली लेकरे कशा प्रकारे वाढत आहेत हे लक्षात घ्या आणि त्यांच्या जीवनाकडे गंभीरपणे लक्ष द्या. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.